दुसरे उमेदवार जे आहेत ते पण भीतीदायक गोष्ट बोललेत, आपल्या मुंबईसाठी भीतीदायक गोष्ट बोललेले आहेत. परवा एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी, सचिन भाऊ तुम्हाला माहिती आहे काय बोललेत, दत्ताजी, त्यांनी खरोखर तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलंय की मला माझं स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचं. चांगलंय, अनेक वर्ष लोकांनी स्लम फ्री करण्याचं स्वप्न बघितलेलं आहे. माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी देखील स्वप्न बघितलं होतं, त्याच्यामुळे तर आपण SRA योजना आणू शकलो होतो. पण आपल्या SRA योजनेमध्ये आपण सांगितलंय जिथे झोपडी तिथे घर, ते हक्काचं घर तिकडच्या तिकडेच मिळालं पाहिजे. पण पियुष गोयलजींनी काय सांगितलं माहितीये का तुम्हाला? माझं स्वप्न आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं. स्लम्स म्हणजे आपले सगळे झोपडपट्टी जे पुनर्वसन योजना आहेत त्या इकडून काढून आपल्या मिठागरं म्हणजे वसई विरार असेल, वडाळा असेल, तिथे सगळ्यांना पाठवून द्यायचं. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे? आपले जे मजदूर आहेत, आपली जी गोरगरीब जनता आहे, जी वंचित जनता आहे, जी ह्या अजूनही आपल्या पुनर्वसनाच्या योजनेत येणार, आपलं जी भूमिका, आपलं जे धोरण आहे, जिथे झोपडी तिथे घर,